श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज 19 डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो आलेला आहे. हा शेवटचा मार्गशीर्ष महिना राहणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हिंदू धर्मामध्ये एक विशेष महत्त्व या तिथीला दिलं जाते. हा दिवस भगवान विष्णूची आराधना व माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि आत्मशुद्धी आणि दान पुण्य कार्यासाठी समर्पित आहे. कारण मार्गशीर्ष महिना स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत वर्णन केलेले आहे की त्यांनी कुरुक्षेत्रात अर्जुनाला श्री भगवद्गीतेचे उपदेश देताना सांगितले आहे की मासांना म्हणजे मार्गशीर्ष मी या महिन्यामध्ये सर्व कार्य बघत असतो आणि या कार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आशीर्वाद देण्यासाठी मी या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतो. म्हणूनच या अमावस्येला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण हा दिवस भगवान विष्णूची प्रति आपली आस्था व्यक्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर अमावस्या ही नवीन वर्षाची सुरुवात करण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. मार्गशीर्ष अमावस्येनंतर ध्यान आणि जप व काही तपद्वारे साधक आपल्या ईश्वराशी गहन संबंधित प्रस्थापित करू शकत असतो. हा दिवस आत्मचिंतन आणि आपल्यातील चुकीची सुधारणा करण्याकरिता आदर्श आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये अमावस्याच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान व दान करायला खूप महत्त्व दिले जाते. तसंच या दिवशी साधक जे आहे तर ते सूर्यदेव, भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असतात. या दिवशी भक्तिभावाने उपासना करून आपल्या पितरांचे तर्पण, पिंडदान आणि दान पुण्य यासारख्या अनुष्ठानांना आयोजन केल्याने सर्व दुःख हे दूर होत असतात आणि आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. या दिवशी दानधर्म केल्याने कर्म सुधारतात, ज्यामुळे भाग्याचा उदय लवकर होत असतो. तर असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की दान केल्याने आपल्या प्रखर पितृदोषाचा सामना आपल्याला करावा लागत नाही. शनी अमावस्या अत्यंत पवित्र म्हटली जाते. कारण शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. कारण शनिदेवाचा जर प्रकोप आपल्यावर जर पडला तर सर्व दुःख व संकट यायला लागतात. या शनी अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते किंवा शनिच्चरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जाते. या अमावस्येच्या दिवशी डिसेंबर महिन्याची समाप्ती होणार आहे. मार्गशीर्ष महिना अत्यंत विशेष आणि पवित्र असल्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व जे आहे तर ते दिले गेलेलं आहे. हा दिवस माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि आपल्याला श्रीहरी विष्णूचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. तसंच हा दिवस जो आहे तर आपल्या पूर्वजांची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या शनी अमावस्येच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर आपल्या उंबरवट्यावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात. म्हणूनच त्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध केले जाते. आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथी ही जी आहे अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी म्हटली जाते. म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. आज मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीही केले नाही तरीही चालेल, पण आईने मुलांसाठी लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने घरातील वाद विवाद, कलह व पितृदोष नाहीसा होईल. वास्तुदोष, नजर बांधा नष्ट होऊन घराची मुलाची भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा एक दिवा कुठे लावायचा आहे, दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप नक्की करा आणि हा मंत्र लिहायला विसरू नका. तर जो दिव्याचा उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय जो आहे तर तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल.
पहा, सकाळी आपण पूजा करत असतो तर ब्रह्ममुहूर्तावर माता लक्ष्मी घरामध्ये आगमन करत असते आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी माता लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होत असते. ही दोन्ही वेळ जी आहे तर माता लक्ष्मीला व त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं असं प्रत्येकांना वाटत असते. म्हणून हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या जी आहे ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पुण्यकारक वस्तू ज्या आहे किंवा दानधर्म आहे तर ते केले जाते. या दिवशी काही पुण्यकारक काम आणि काही वस्तू दान केल्या जातात. जेव्हा आपण तिन्ही सांजेच्या वेळी पूजाविधी करत असतो, माता लक्ष्मीची कथा वाचन करत असतो, त्या वेळेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये संचार करत असते. सकारात्मक लहरी ज्या आहे तर याचा प्रभाव जो आहे तर ते संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. म्हणून आपण या वेळेमध्ये जर पूजा केली किंवा उपवास जर योग्य पद्धतीने केला आणि काही उपाय जर केले तर याचे जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच या वेळेमध्ये हा जर उपाय आपण केला तर खूप अधिक पटीने आपल्याला याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होते. तर पहा, शनी अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत असते. जर आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा आपल्या घरातील जे राहणारे पती आहे किंवा पुरुष व्यक्ती आहेत किंवा मुले असेल त्यांना नजर जी आहे तर ती लागलेली आहे. आपल्या घरामध्ये पतींना नजर लागलेली असेल किंवा लहान मुले आहे, मोठे मुले आहेत तर त्यांना नजर लागलेली आहे, त्यांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल, भरपूर भांडणे जे आहे तर घरामध्ये जास्तीत जास्त होत असेल, यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असल्यासारखं वाटत नसेल, सतत आर्थिक समस्या आपल्याला जाणवत असेल, कर्ज वाढत असेल, तर पहा, आपले शेजारी असे काही जळाऊ वृत्तीचे व्यक्ती असतात तर त्यांना आपलं काही चांगलं झालेलं आवडत नाही किंवा बघवलं जात नाही. समोर आल्यानंतर आपल्यासोबत खूप चांगलं बोलतात, परंतु पाठीमागे आपल्या जे आहे तर ते काही ना काही वाईट शब्द जे आहे तर आपल्याबद्दल बोलत असतात. यामुळे त्यांचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात. जसं की शत्रुपीडा, नकारात्मकता, दोष, शत्रू बाधा ह्याच्या समस्या आहे, ह्या आपल्यावर विपरीत परिणाम जे आहेत तर ते करून देत असतात. म्हणूनच आपल्या घरामध्ये अडचणी समस्या जास्तीत जास्त यायला लागतात. त्यामुळेच असा एक दिवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे, ज्यामुळे कोणतीही नकारात्मकता, शत्रू त्रास, नजरपीडा, शत्रू बाधा तयार होणार नाही. तर आता उपाय कसा पद्धतीने करायचा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, रुईच्या या दिवशी झाडाजवळ जायचं आहे. झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला शुद्ध जल आहे तर ते रुईच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर या रुईच्या झाडाला आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर एक रुईचं पान जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे तर ते शनिदेवाला आणि मारुतीरायाला खूप प्रिय आहे. या पानापासून केलेले काही उपाय व या पानाची जी माळ आहे 11 पानाची जर आपण या दिवशी अर्पण केली तर आपल्या जीवनातील 7.5 नकारात्मकता, शत्रुत्रास दूर होतो. तर या झाडाच्या मुळाशी गणपती निवास करत असतात आणि जे रुईचं पान आहे या पानामध्ये साक्षात आपल्या लक्ष्मी देवीचा वास असतो. एवढं महत्त्व रुईच्या झाडाला दिलं गेलेलं आहे. त्यानंतर एक रुईचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर रुईचं पान आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. एका दिव्यामध्ये पंथीमध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे, कारण हा दिवा जो आहे तर हा आपण दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी लावणार आहे. म्हणून आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, कारण मोहरीचं तेल अत्यंत प्रिय म्हटलं जाते. कारण मोहरीच्या तेलाने आपली शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होत असते आणि आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष आहे, 3 पिढ्यांना लागलेला पितृदोष आहे, 7.5 आहे तर ती दूर होत असते. यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करून आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्याला दिवा स्लॅबवर घेऊन जायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. एक दिवा आपण तयार केलेला आहे, हा दिवा घ्यायचा आहे आणि दक्षिण दिशेला उभं राहून आपल्या पितरांना तर्पण करायचं आहे. शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यात तीळ टाकायचे, कच्चे दूध आणि थोडीशी साखर टाकून हे जे तर्पण आहे तर आपल्याला
दक्षिण दिशेला उभं राहून सकाळीच करायचा आहे आणि सकाळीच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे काय होते की आपले जे पित्र आहे, असा एक दिवा लावल्याने काय होते की आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात येणारा आनंद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो आणि घरातील वातावरण शुद्ध होते, घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते. म्हणून हा एक दिवा लावून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.